टाळी वाजवा, टाळी वाजवा. जिथे विसावले विश्वाचे ते आकार, जिथे विसावले विश्वाचे ते आकार, जिथे विसावले. ते हे तीर्थ झाले माऊलीचे. ज्ञानेश्वर महाराज टाळ्या वाजवून स्वागत करा. टाळी वाजवा. जगता हो सावली ज्ञानेश्वर माऊली. जगता हो सावली ज्ञानेश्वर माऊली. जगता हो सावली ज्ञानेश्वर माऊली. जगता हो सावली. चमत्कार झाला. निर्जीव भिंत चालू लागली. चांगदेव समोर वाद्यांच्या गजरामध्ये वाघावर बसून सर्पाचा चाबूक घेऊन चौऱ्या घालत होते आणि पाहिलं विस्मित झाले चांगदेव महाराज. योग सामर्थ्यानं माया नदी तयार केली आणि त्या भिंतीवर सोडून दिली, का तर ती भिंत विरघळून जावी म्हणून. पण ज्ञानदेव म्हणता माया समूळ गेली सेविलया, काहीच चाललं नाही. गर्वरहित झाले, वाघावरून खाली उतरले आणि सूर्य तेजाप्रमाणे चौघे भाऊ भिंतीवर शोभत होते. चांगदेव महाराजांनी साष्टांग दंडवत घातला ज्ञानोबरायांच्या पायावरती. साष्टांग लोळण घेतली पायावरती, नमस्कार केला, पायावर मस्तक टेकलं. धन्य आहे ज्ञाना, धन्य आहे. मला क्षमा करा, मला क्षमा करा. मी चुकलो. माझी 1400 वर्षाची तपश्चर्या व्यर्थ गेली. माझं अहंकार व्यर्थ गेला. मला आपल्या शरणात पायाच्या जवळ घ्या. मला तुमचा धन्य आहे माऊली, धन्य आहे ज्ञानदेवा. गर्वरहित झाले. सूर्य तेजाप्रमाणे चमकणारे ते चौघे भाऊ साष्टांग दंडवत घातला. प्रहरभर तासभर जमिनीवर पडूनच होते चांगदेव ज्ञानोबरायांच्या पायाशी. 1,00,000 लोक त्यांच्या सोबत होती, त्यांनीही साष्टांग दंडवत घातला. निवृत्तीनाथ सांगतायत, ज्ञाना तो मरेपर्यंत उठायचा नाही, आता त्याला उठवा. उठवलं, गळा भेट घेतली आणि भेट झाली. ते आळंदीतलं ठिकाण मंडळी विश्रांती वट, आजही आळंदीमध्ये ते ठिकाण आहे. असं म्हणतात, ज्ञानोबरायांचं दर्शन घेतलं की विश्रांती वटावर काही वेळ यावं, तिथं स्थिर व्हावं, तिथं विसरावं, कृपादृष्टी केली. एवढंच